स्पष्ट निर्णयातून मिळते संधी, ज्ञान वाटणे हीच उपलब्धी. मूलांक 3 असलेले लोक हे धर्म, न्याय, सत्य यावर चालणारे असतात. स्वतः शिकतात, इतरांना शिकवतात. आपण स्वतः काहीतरी खूप मोठं करणार आहोत त्याचा दृढ विश्वास तुमच्या अंतर्मनात असतो. अंकशास्त्रानुसार मूलांक 3चे स्वामी गुरुदेव आहेत. गुरु म्हणजे विस्तार होय. त्यामुळेच तुमच्या कल्पना मोठ्या असतात, स्वप्न मोठी असतात, दूरदृष्टी असते आणि कधीकधी खर्च देखील मोठा होतो. तुमच्या विचारांना शिस्त असते. तुम्ही इतरांना सातत्याने प्रेरणा देतात, त्यामुळे लोक तुम्हाला फॉलो करतात. मात्र इगो हर्ट झाला की तुमची सायलेंट ट्रीटमेंट सुरू होते. तुमचा सगळ्यात मोठा कम्फर्ट झोन कोणता असेल तर तो म्हणजे जिथे प्रेस्टीज असेल, पोझिशन असेल आणि ज्ञानाची किंमत केली जात असेल, अशा ठिकाणी तुम्हाला कम्फर्ट वाटतं. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं स्वागत करते. आपण मूलांकाचं रहस्य समजून घेत आहोत. आज आपण मूलांक 3चं रहस्य समजून घेणार आहोत, त्याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही उपाय सुचवणार आहे. तसंच तुमच्याशी संबंधित काही प्रश्न देखील विचारणार आहे, ज्यावरून तुम्ही आपल्या मूलांकाचं मूल्यांकन स्वतः करू शकणार आहात. आणि म्हणूनच व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. ही माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल. मूलांक 3च्या काही सकारात्मक गोष्टी आहे, अर्थातच काही नकारात्मक गोष्टी देखील आहेत. कारण कोणीही पूर्णपणे सकारात्मक किंवा नकारात्मक होऊ शकत नाही. जसं नाण्याला 2 बाजू असतात, तसंच प्रत्येकाला चांगल्या वाईट बाबी लागू आहेत. त्याला आपण गुणदोष देखील म्हणतो. तर मूलांक 3चे लोक हे सेल्फ मॅनेज असतात. ते स्वतःला मॅनेज करतात, त्यामुळे तुम्हाला सातत्याने यश मिळत जातं. आध्यात्मिक दृष्टीने देखील तुम्ही सकारात्मक असतात, त्यामुळे तुमच्यात एक प्रोटेक्शन एनर्जी तयार होते. तुमची डिसिजन पॉवर प्रबळ होते, त्यामुळे साहजिकच तुम्हाला संधी जास्त मिळतात. कम्युनिकेशन स्किल उत्तम असल्यामुळे गर्दीवर देखील तुमचा प्रभाव पडतो. हे सर्व जरी छान सुंदर असे गुण असले तरी काही नकारात्मक गोष्टी देखील तुमच्या स्वभावात आहेत. मुख्य बाब म्हणजे इगोमुळे नाती तुटू शकतात. समोरील व्यक्तीकडून तुम्ही अतिरिक्त अपेक्षा करतात आणि तिथे तुमची निराशा होते. कुणावरही अधिक नियंत्रण ठेवण्याचा तुमचा प्रयत्न हा नकारात्मक ठरतो. मीच नेहमी बरोबर असं तेव्हा बोलतात, तेव्हा मी सोबत अंतर निर्माण होतं. अशा काही नकारात्मक बाबी आहेत ज्यात आपण बदल करू शकतो किंवा त्या दृष्टीने योग्य ती काळजी घेऊ शकतो. मूलांक 3चे लोक हे इमोशनल असतात. बाहेरून कठोर दिसतात, अत्यंत मजबूत वाटतात, परंतु आतून खोलपर्यंत इमोशनल असतात. तुम्हाला अपमान सहन होत नाही. मात्र कुणी जर तुमचं मन जिंकलं तर कायमस्वरूपी तुम्ही त्यांच्या पाठीमागे उभं राहतात. भावनात्मक दृष्टीने तुम्ही सतत उपाशी असतात, तर प्रॅक्टिकली पॉझिटिव्ह असतात. मूलांक 3मध्ये तुमचा जन्म झाला आहे, यामागे एक विशिष्ट उद्देश असतो. तो उद्देश म्हणजे समाजाला अपलिफ्ट करणं, ज्ञानाचा प्रसार करणं, आध्यात्मिक मार्गदर्शन करणं, ज्या अत्यंत शुभ बाबी म्हणता येईल. याशिवाय व्यवस्थापन, शासन कौशल्य देखील तुमच्यात असतं. मूलांक 3च्या भाग्योदयाचे विशिष्ट टप्पे असतात. सगळ्यात पहिला भाग्योदय तुमच्या वयाच्या 24व्या वर्षी होतो, तेव्हा तुमची एक ओळख निर्माण होते. त्यानंतर 27 ते 30 दरम्यान देखील तुमचा भाग्योदय होतो, तेव्हा तुमचं घर आणि स्टेटस तयार होतं. तसंच 33व्या वर्षी मोठी प्रगती होण्याचे योग निर्माण होतात. 36व्या वर्षी भाग्यात स्थैर्य निर्माण होतं. 42 नंतर आयुष्याला संपूर्ण मार्क मिळतात. अशा प्रकारे टप्प्याटप्प्यांनी यश चालत येतं आणि तुम्ही यशस्वी होत जातात. आरोग्याच्या दृष्टीने मूलांक 3च्या व्यक्तींना काही समस्यांचा सामना करावा लागतो. विशेषतः पचनसंस्थेच्या संदर्भातील, लिव्हरशी संबंधित, पोटाशी संबंधित, गॅस, वजन वाढणं आणि मायग्रेन यासारख्या समस्यांचा सामना तुम्हाला करावा लागतो. उपाय म्हणून सांगायचं झाल्यास हळदीचं दूध पिणं, दररोज सूर्याला नमस्कार करणं, गुरुवारी उपवास करणं हे त्याचे उत्तम उपाय सांगता येतील. तुमची आर्थिक स्थिती हळूहळू डेव्हलप होते, परंतु तुम्ही उच्च वर्गापर्यंत पोहोचतात. रेप्युटेशनमुळे, प्रतिष्ठेमुळे तुम्हाला धनप्राप्ती होते. प्रॉपर्टीच्या संदर्भात अनेक वेळा तुम्ही भाग्यवान ठरतात. तुमच्या ज्ञानामुळे तुम्हाला पैसा आणि पोझिशन या 2 गोष्टी मिळतात.
नोकरी व व्यवसायाच्या दृष्टीने टीचिंग, ट्रेनिंग, कोर्सेस, आध्यात्मिक सेवा यासारख्या क्षेत्रात तुम्ही नोकरी किंवा व्यवसाय केला असता प्रचंड मोठं यश मिळतं. आध्यात्मिक शक्ती तुमच्याकडे असू शकते, म्हणजे जन्मजात मंत्र पॉवर तुम्ही घेऊन आलेले असतात. अन्य लोकांचे कर्म ओळखण्याची शक्ती तुमच्यात असते, जी मोठी विशेष बाब म्हणता येईल. सकारात्मक अंकाच्या दृष्टीने मूलांक 3साठी 1, 3, 6, 9 हे अंक तुमच्यासाठी सकारात्मक असतात. किंबहुना 5 हा अंक देखील तुम्हाला सहकार्य करतो. दिशांच्या बाबतीत सांगायचं झाल्यास उत्तर पूर्व दिशा तुमच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरतात. याशिवाय चंदनाचा, मोगऱ्याचा सुगंध तुमच्यासाठी लाभदायक ठरतो. सोनं हा धातू तुमच्या प्रगतीसाठी कारण ठरू शकतो. तसंच रंगाच्या बाबतीत घरामध्ये जास्तीत जास्त पिवळ्या रंगाचा उपयोग करणं हे मूलांक 3च्या लोकांसाठी नेहमीच लाभदायक ठरतं. मैत्रीच्या दृष्टीने मूलांक 3चं समान व्यक्तिमत्व 3 आणि 9 आहे, कारण 3 मूलांकाचा स्वामी गुरु तर 9 मूलांकाचा स्वामी मंगळ ग्रह आहे. याशिवाय मूलांक 1 तुमच्यासाठी बऱ्यापैकी सपोर्टिव्ह ठरतो. यश मिळवण्याच्या दृष्टीने त्याखालोखाल 3 आणि 6 हे अंक देखील तुमच्यासाठी सकारात्मक म्हणता येतील. नकारात्मक किंवा अशुभ अंकाच्या दृष्टीने विचार केला असता काही अंक तुम्ही टाळलेले बरे. विशेषतः 2 आणि 7 या अंकापासून किंवा या मूलांकाच्या लोकापासून तुम्ही लांब राहायला हवं. जर चुकून 3 मूलांकाच्या व्यक्तीचा विवाह 7 मूलांकाच्या व्यक्तीशी झाला तर त्यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू असतं. त्यामुळे वैवाहिक जीवनातील समाधान हरवतं. उपायांच्या दृष्टीने 3 मूलांक असलेल्या व्यक्तीसाठी सेट्रिन ब्रेसलेट अत्यंत उपयुक्त ठरतं. या ब्रेसलेटमुळे गुरुबळ वाढतं, निर्णयामध्ये स्पष्टता येते, त्यामुळे साहजिकच संधी जास्त मिळतात. इगो बॅलन्स होतो. मंत्राच्या दृष्टीने ओम ब्रह्मणे नमः आणि ओम गुम गुरुवे नमः या मंत्राचा जाप करणं उपयुक्त ठरतं. तुम्ही तुमच्या सोयीने 11, 21 किंवा 108 वेळा या मंत्राचा जप करावा. दानाच्या दृष्टीने पिवळे चणे, गूळ यासारख्या वस्तू तुम्ही दान करू शकतात. तुमच्यासाठी काही स्पेशल टिप की तुम्ही जे काही शिकलेल्या आहात ते इतरांना शिकवा. असं केल्याने तुमच्यासाठी पैसा स्वतःहून चालत येईल, धनवृद्धी घडून येईल. दुसरी टीप म्हणजे कुणाशी वादविवाद करू नका. वादविवाद झाले की त्यात तुमचं प्रचंड मोठं नुकसान होतं. तिसरी स्पेशल टीप म्हणजे टीमचा रिस्पेक्ट करा, जेणेकरून तुमची यशाची टक्केवारी वाढणार आहे. शेवटी चौथी स्पेशल टीप म्हणजे मंथली फायनान्शियल प्लॅनिंग करा. या सर्व स्पेशल टीप तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्या. तुम्ही खरंच मूलांक 3 आहात का? मी तुम्हाला 10 प्रश्न विचारणार आहे. त्याचं हो किंवा नाही असं कमेंट बॉक्समध्ये लिहून उत्तर द्या. म्हणजे प्रत्येक प्रश्नानंतर व्हिडिओ पॉज करून कमेंटमध्ये हो किंवा नाही असं उत्तर लिहा. त्यानंतर पुढील प्रश्न ऐका. तसंच संपूर्ण प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर त्यात तुमचा स्कोर किती आला ते देखील लिहा. प्रश्न 1, तुम्ही निर्णय घेतात, लोक तुमचं ऐकतात. उत्तर हो असेल तर हो लिहा आणि नाही असेल तर नाही लिहा. प्रश्न क्रमांक 2, एखाद्या ठिकाणी जॉब मिळवताना तुम्ही पगारापेक्षा पदाला अधिक महत्त्व देता, कारण तुमच्या दृष्टीने पैशांपेक्षा प्रतिष्ठा अधिक महत्त्वाची असते. हो किंवा नाही तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. ज्या ठिकाणी रिस्पेक्ट 0 असेल ते नातं तुम्ही 0वर नेता. त्या नात्याला तुम्ही पुन्हा कधीच महत्त्व देत नाही. हो किंवा नाही उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. प्रश्न 4, तुमचा स्वभाव म्हणजे तुम्ही जिंकायलाच हवं, नाहीतर खेळ देखील खेळायला नको. हो किंवा नाही उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. प्रश्न 5, तुमचं प्लॅनिंग हे अत्यंत परफेक्ट असतं, इतरांपेक्षा 5 स्टेप पुढे असतं. हो किंवा नाही तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. प्रश्न 6, बोलताना तुम्हाला आवाजाचं भान राहत नाही, कळत नकळत तुमचा आवाज मोठा होत जातो. हो किंवा नाही हे उत्तर कमेंटमध्ये लिहा. प्रश्न 7, तुम्ही स्वतःला ओळखावं म्हणून आम्ही हे प्रश्न तुम्हाला देत आहोत. तुमची आयडेंटिटी, सेल्फ पॉवर ही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते आणि तुम्ही ती ओळखता. हो किंवा नाही तुमचं उत्तर कमेंटमध्ये लिहा. तुम्हाला थोडं जरी कौतुक मिळालं
तरी तुमच्या कामाचा स्पीड हा प्रचंड वाढतो. तुमचं उत्तर कमेंटमध्ये लिहा. प्रश्न 9. तुम्ही जर एखादं ध्येय साध्य केलं, ते पूर्ण झालं असं समजून चालायला हरकत नाही, कारण ते पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही थांबत नाही. हो किंवा नाही तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. प्रश्न 10. तुमचं व्यक्तिमत्व हे धडाकेबाज असतं. व्यक्तिमत्वाला तुम्ही खूप महत्त्व देता. असे 10 प्रश्न मी तुम्हाला विचारले आहे. या सर्वांची उत्तरं तुम्ही कमेंटमध्ये लिहिली असतील. आता ती टॅली करा. त्यात तुम्हाला 7पेक्षा जास्त गुण मिळाले असतील तर तुम्ही जन्मतः नेते म्हणून जन्माला आलेले आहात. तुम्ही हाडाचे शिक्षक आहात, तसंच 10 गुण मिळाले असतील तर तुम्ही पूर्णतः मुलांक 3 आहात. त्यानुसार कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला किती स्कोअर मिळाला हे देखील नक्की सांगा. नशीब, करिअर, प्रेम 2026मध्ये तुमचं भविष्य मजबूत आहे का? मुलांक 3 वार्षिक फ्युचर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते नक्की बघा. अशा प्रकारे अंकशास्त्रानुसार मुलांक 3चं रहस्य समजून घेण्यासाठी ही माहिती पुरेशी आहे. पुढील भागात पुढील अंकाचं रहस्य आपण समजून घेणार आहोत. शास्त्रीय माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.